सिंपल प्रेझेंट टेन्स. ते ऑफिसमध्ये काम करतात. दे वर्क इन ॲन ऑफिस. ते ऑफिसमध्ये काम करत नाहीत. दे डू नॉट वर्क इन ॲन ऑफिस. ते ऑफिसमध्ये काम करतात का? डू दे वर्क इन ॲन ऑफिस. ते ऑफिसमध्ये काम करत नाहीत का? डोंट दे वर्क इन ॲन ऑफिस. ते कुठे काम करतात? फिअर डू दे वर्क. फिअर डू दे वर्क. बघा, या ठिकाणी ऑफिसच्या आधी ॲन हे आर्टिकल वापरलेले आहे, कारण ऑफिसची सुरुवात ओ म्हणजेच ओने होते, त्यामुळे ऑफिस या शब्दाच्या अगोदर ॲन हे आर्टिकल वापरलेले आहे. आता बघूयात प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ते ऑफिसमध्ये काम करत आहेत. दे आर वर्किंग इन ॲन ऑफिस. दे आर वर्किंग इन ॲन ऑफिस. ते ऑफिसमध्ये काम करत नाहीत. दे आर नॉट वर्किंग इन ॲन ऑफिस. दे आर नॉट वर्किंग इन ॲन ऑफिस. ते ऑफिसमध्ये काम करत आहेत का? आर दे वर्किंग इन ॲन ऑफिस. आर दे वर्किंग इन ॲन ऑफिस. ते ऑफिसमध्ये काम करत नाहीत का? या ठिकाणी बघा, आर नॉटचं कंट्रक्शन वापरलेलं आहे, आरंट. आरंट दे वर्किंग इन ॲन ऑफिस. आरंट दे वर्किंग इन ॲन ऑफिस. ते कुठे काम करत आहेत? फिअर आर दे वर्किंग. फिअर आर दे वर्किंग. आता बघूयात प्रेझेंट परफेक्ट टेन्स. त्याने ऑफिसमध्ये काम केले आहे. दे हॅव वर्कड इन ॲन ऑफिस. दे हॅव वर्कड इन ॲन ऑफिस. त्यांनी ऑफिसमध्ये काम केले नाही. दे हॅव नॉट वर्कड इन ॲन ऑफिस. दे हॅव नॉट वर्कड इन ॲन ऑफिस. त्यांनी ऑफिसमध्ये काम केले आहे का? हॅव दे वर्कड इन ॲन ऑफिस. हॅव दे वर्कड इन ॲन ऑफिस. त्यांनी ऑफिसमध्ये काम केले नाही का? हॅवंट दे वर्कड इन ॲन ऑफिस. हॅवंट दे वर्कड इन ॲन ऑफिस. त्यांनी कुठे काम केले आहे? फिअर हॅव दे वर्कड. फिअर हॅव दे वर्कड. आता बघूयात प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ते 2 वर्षांपासून ऑफिसमध्ये काम करत आहेत. दे हॅव बीन वर्किंग इन ॲन ऑफिस फॉर 2 years. ते 2 वर्षांपासून ऑफिसमध्ये काम करत नाहीत. दे हॅव नॉट बीन वर्किंग इन ॲन ऑफिस फॉर 2 years. ते 2 वर्षांपासून ऑफिसमध्ये काम करत आहेत का? हॅव दे बीन वर्किंग इन ॲन ऑफिस फॉर 2 years. ते 2 वर्षांपासून ऑफिसमध्ये काम करत नाहीत का? हॅवंट दे बीन वर्किंग इन ॲन ऑफिस फॉर 2 years. ते 2 वर्षांपासून कुठे काम करत आहेत? फिअर हॅव दे बीन वर्किंग फॉर 2 years. फिअर हॅव दे बीन वर्किंग फॉर 2 years. आता बघूयात सिंपल पास्ट टेन्स. त्यांनी ऑफिसमध्ये काम केले. दे वर्कड इन ॲन ऑफिस. दे वर्कड इन ॲन ऑफिस. त्यांनी ऑफिसमध्ये काम केले नाही. दे डिड नॉट वर्क इन ॲन ऑफिस. दे डिड नॉट वर्क इन ॲन ऑफिस, किंवा आपण दे डिडंट वर्क इन ॲन ऑफिस असं देखील म्हणतो. त्यांनी ऑफिसमध्ये काम केले का? डिड दे वर्क इन ॲन ऑफिस. डिड दे वर्क इन ॲन ऑफिस. त्यांनी ऑफिसमध्ये काम केले नाही का? डिडंट दे वर्क इन ॲन ऑफिस. डिडंट दे वर्क इन ॲन ऑफिस. त्यांनी कुठे काम केले? फिअर डीड दे वर्क. फिअर डीड दे वर्क. आता बघूयात पास्ट कंटिन्युअस टेन्स.
ते ऑफिसमध्ये काम करत होते. They were working in an office. They were working in an office. ते ऑफिसमध्ये काम करत नव्हते. They were not working in an office. They were not working in an office. ते ऑफिसमध्ये काम करत होते का? Were they working in an office? Were they working in an office? ते ऑफिसमध्ये काम करत नव्हते का? Weren't they working in an office? Weren't they working in an office? ते कुठे काम करत होते? Where were they working? Where were they working? पास्ट परफेक्ट टेन्स. त्यांनी ऑफिसमध्ये काम केले होते. They had worked in an office. They had worked in an office. त्यांनी ऑफिसमध्ये काम केले नव्हते. They had not worked in an office. They had not worked in an office. त्यांनी ऑफिसमध्ये काम केले होते का? Had they worked in an office? Had they worked in an office? त्यांनी ऑफिसमध्ये काम केले नव्हते का? Hadn't they worked in an office? Hadn't they worked in an office? त्यांनी कुठे काम केले होते? Where had they worked? Where had they worked? आता बघूयात पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ते 2 वर्षांपासून ऑफिसमध्ये काम करत होते. They had been working in an office for 2 years. ते 2 वर्षांपासून ऑफिसमध्ये काम करत नव्हते. They had not been working in an office for 2 years. ते 2 वर्षांपासून ऑफिसमध्ये काम करत होते का? Had they been working in an office for 2 years? ते 2 वर्षांपासून ऑफिसमध्ये काम करत नव्हते का? Hadn't they been working in an office for 2 years? Hadn't they been working in an office for 2 years? ते 2 वर्षांपासून कुठे काम करत होते? Where had they been working for 2 years? Where had they been working for 2 years? आता बघूयात सिंपल फ्युचर टेन्स. ते ऑफिसमध्ये काम करतील. They will work in an office. They will work in an office. ते ऑफिसमध्ये काम करणार नाहीत. They will not work in an office. They will not work in an office. ते ऑफिसमध्ये काम करतील का? Will they work in an office? Will they work in an office? ते ऑफिसमध्ये काम करणार नाहीत का? Won't they work in an office? Won't they work in an office? या ठिकाणी बघा will not चं कॉन्ट्रॅक्शन होतं won't. ते कुठे काम करतील? Where will they work? Where will they work? आता बघूयात फ्युचर कंटिन्युअस टेन्स. ते ऑफिसमध्ये काम करत असतील. They will be working in an office. They will be working in an office. ते ऑफिसमध्ये काम करत नसतील. They will not be working in an office. They will not be working in an office. ते ऑफिसमध्ये काम करत असतील का? Will they be working in an office? Will they be working in an office? ते ऑफिसमध्ये काम करत नसतील का? Won't they be working in an office? Won't they be working in an office? ते कुठे काम करत असतील? Where will they be working? Where will they be working? आता बघूयात फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्स. त्यांनी ऑफिसमध्ये काम केले असेल.
They will have worked in an office. They will have worked in an office. त्यांनी ऑफिसमध्ये काम केले नसेल. They will not have worked in an office. They will not have worked in an office. त्यांनी ऑफिसमध्ये काम केले असेल का? Will they have worked in an office? Will they have worked in an office? त्यांनी ऑफिसमध्ये काम केले नसेल का? Won't they have worked in an office? Won't they have worked in an office? त्यांनी कुठे काम केले असेल? Where will they have worked? Where will they have worked? आता बघूयात फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ते 2 वर्षांपासून ऑफिसमध्ये काम करत असतील. They will have been working in an office for 2 years. ते 2 वर्षांपासून ऑफिसमध्ये काम करत नसतील. They will not have been working in an office for 2 years. ते 2 वर्षांपासून ऑफिसमध्ये काम करत असतील का? Will they have been working in an office for 2 years? ते 2 वर्षांपासून ऑफिसमध्ये काम करत नसतील का? Won't they have been working in an office for 2 years? ते 2 वर्षांपासून कुठे काम करत असतील? Where will they have been working for 2 years? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि अशाच प्रकारे टेन्स शिकण्यासाठी पुढील वाक्य कोणते हवे आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहा.